नमस्कार मंडळी, शैलेश साळी व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. तर आजची व्हिडिओ आहे मित्रांनो की गावरान पद्धतीमध्ये पालकची पातळ भाजी कशी बनवतात ती या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर जास्त वेळ लावूया नको, चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण आलो आहे किचनमध्ये. तुम्हाला आमचं किचन दाखवतो. हे बघा, तर आपण काय बनवणार आहोत? गावरान पद्धतीने पालकची भाजी पातळ बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय घेतलेलं आहे? त्याच्यासाठी आम्ही बारीक चिरलेला पालक, मटर, अख्खा तूर, शेंगदाणे हे आम्ही एकत्र करून कुकरला 2 शिट्ट्या लावून घेतले आहोत. हे बघा मित्रांनो, हे बघा पूर्णपणे शिजवलेली आहे. हे बघा, आणि पूर्ण मिक्स केलेले आहे. त्याच्यामध्ये वाटाणे आहेत, शेंगदाणे आहेत आणि तूर आहे, अख्खी तूर. तूर डाळ म्हणतो ना आपण, तूर डाळ खातो ना, तीच अख्खी तूर आहे. आणि हे आहे आपण थोडं हलकं भाजून घेतलेलं बेसनचं पीठ, म्हणजे चण्याचं पीठ आहे. हे बेसनचे पीठ आहे मित्रांनो. त्यानंतर हे अद्रक लसूण पेस्ट आपण घेतलेली आहे थोडी, हिंग, जिरं, राई, कढीपत्ता, टॅमॅटो, बारीक चिरलेला कांदा. आता आपली कढई तापलेली आहे. आपण आता तेल घालून घेणार आहोत. हे आपण तेल टाकल्यावर मित्रांनो, तेल आता गरम होत आहे आणि आता पहिली राय आणि जिरा टाकणार आहोत. अजून आपलं तेल तापलेलं नाही आहे. आता आपण राय टाकणार आहोत. पहिली राय थोडा तडतडायला द्यायचं आहे आपल्याला रायला. आता ही तडतडून झाली आहे. त्यानंतर हे जिरं टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता, आता बारीक चिरलेला कांदा. आपण बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट इथे मित्रांनो बनवलेली आहे. हे बघा, त्याच्यामुळे आम्ही फोडणीमध्ये अद्रक आणि हे बघा याच्यानंतर टाकणार आहोत लसूण. अद्रक लसूणची पेस्ट नंतर टाकणार आहोत. त्यामध्ये आता काय टाकणार आहोत आपण? अद्रक लसूण पेस्ट. ही अद्रक आणि लसूण एकत्र मिक्स केलेली आहे. आणि 2 मिरची. आणि 2 मिरच्या आहे. बरोबर. आपल्याला जर तिखट पाहिजे असेल तर आपण मिरची टाकू शकतो. अच्छा, कांदा बघा मित्रांनो पूर्ण लाल झालेला आहे. आता आपण मंद आचेवरती थोड्या वेळ अद्रक लसूण पेस्टला शिजवण्यासाठी आपण करणार आहोत झाकण मारून 2 मिनिट. मित्रांनो 2 मिनटं हे आपण झाकण मारून ठेवायचं आहे. हे बघा, अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, त्याबरोबर कांदा वगैरे सर्व आहे. ती 2 मिनटं आपण चांगला भाजण्यासाठी, आतमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहोत. 2 मिनटानंतर आपण एक झाकण काढणार आहोत. हे बघा 2 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढलेले आहे. आता आपण टोमॅटो टाकणार आहोत.
टॅमॅटो, कांदा, अद्रक, लसूण एक जीव होईपर्यंत आपण थोड्या वेळ 2 ते 3 मिनिटं आपण शिजवणार आहोत. आता आपण हिंग टाकून घेतलो आहोत. थोडंसं हिंग. मित्रांनो, आता आपलं मस्त टॅमॅटो, कांदा एकजीव झाला आहे. तुम्ही पाहू शकता. बघा, हे बघा, हे बघा, एकदम मस्त शिजलं आहे. एकदम पेस्ट बनलेली आहे टॅमॅटो कांद्याची. तुम्ही पाहू शकता. आता आपण काय टाकणार आहोत? हळदी, चवीनुसार हळद, त्यानंतर आपण थोडी ढवळून घेणार आहोत. 1 चमच लाल मसाला, कारण आपण पहिली 2 मिरची टाकलेली आहोत, त्याच्यामुळे खूप तिखट होऊ शकतं. 1च मी चमच लाल तिखट टाकले आहे. आता हा माझा स्पेशल किचन किंग मसाला आहे. हा किचन किंग मसाला म्हणजे गरम मसाला. बघू शकता. एकदम. आता आपण थोड्या वेळ ठेवणार आहोत. ते आपण 1 चमच धनिया पावडर टाकणार आहोत. धनिया पावडर, आता तरी सुटेपर्यंत, म्हणजे आपल्याला आपल्या ग्रेव्हीला तेल सुटण्यासाठी आपण 2 मिनिटं ठेवणार आहोत. बघा कसं तेल सुटलं आहे. आता आपण भाजून घेतलेलं बेसनचं पीठ टाकणार आहोत. तूर, मटर, पालक, शेंगदाणे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत.
फायनली मित्रांनो पालकची पातळ भाजी झालेली आहे. ही बघा पाहू शकता. हे बघा बहिणींनी बनवली आहे पालकची पातळ भाजी. पाहू शकता कशी बघा. हे बघा झूम करून दाखवतोय तुम्हाला. हे बघा पातळ भाजी. अशी पातळ भाजी गावरान पद्धतीमध्ये बनवली जाते. तर बघा हे बघा